आरू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्याने परवानगी दिल्यामुळे प्रीतम तर खूप खुश असतो आणि आनंदाने आदित्यला मिठी मारतो. त्यामुळे आदित्य आणि पारूसुद्धा खूप खुश होतात. त्यानंतर मग पारूने सांगितल्यामुळे प्रीतम प्रियाला कॉल करतो आणि आम्ही उद्या तुमच्या गावी येत आहोत हे सांगतो. मात्र ते ऐकून प्रिया तर खूप घाबरते. ती म्हणते की प्रीतम सर, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या आबांना श्रीमंत माणसांचा तिटकारा आहे. त्यांना श्रीमंत माणसं अजिबात आवडत नाही. आणि त्यावेळी पारू म्हणते की प्रिया मॅडम, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून? आणि ते ऐकून प्रिया आश्चर्याने विचारते की म्हणजे पारू, तुला नेमकं काय बोलायचं आहे? आणि त्यावेळी पारू म्हणू लागते की प्रिया मॅडम, जेव्हा तुम्ही आम्हाला उद्या बघाल ना, तेव्हा तुम्हाला आम्हीसुद्धा तुमच्यातलेच एक वाटू. तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर प्रियासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य, प्रीतम आणि पारू अहिल्या आणि श्रीकांतचा आशीर्वाद घेतात आणि प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघतात. ते तिघेही खूप खुश असतात आणि ते बघून दामिनीला जरा संशयच येतो. ती म्हणत असते की कंपनीच्या कामासाठी जात आहेत, मग एवढे एक्सायटेड का आहेत? जणू काही युद्धावरच चाललेत. आणि मग त्यानंतर ते तिघेजण प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर जेव्हा ते सगळेजण प्रियाच्या गावाजवळ येतात तेव्हा त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर सुटाबुटात बाहेर पडतो. आदित्य, प्रीतम आणि पारूने मात्र साधे कपडे घातलेले असतात. मग त्यानंतर ते त्यांच्या ड्रायव्हरला विचारतात की मनोज सांगितलेलं लक्षात आहे ना? मात्र मनोज खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की साहेब, मी नोकर माणूस आणि तुम्ही माझे मालक, पण तुम्ही हे काय केलं आहे माझं? तर त्यावेळी आदित्य त्याला समजावत असतो की तू प्लीज असा कोणताही विचार करू नको, आपल्याला फक्त नाटक करायचं आहे. मात्र तो मनोज खूप घाबरलेला असतो आणि त्यामुळे प्रीतम म्हणू लागतो की दादा, हा नक्की काहीतरी माती खाईल, त्यापेक्षा आपण एकदा रिहर्सल करू. आणि मग त्यामुळे ते तिघेजण मनोजच्या पायाशी बसतात आणि त्याच्याकडे मदतीची याचना करतात. पण ते बघून मनोज घाबरून म्हणतो की हे काय करताय साहेब, तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही माझ्या पायाशी कसे बसू शकता? आणि त्यावेळी आदित्य त्याला समजावतो की अरे मनोज, हे फक्त नाटक आहे. मात्र मनोज काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि ते बघून पारू म्हणते की आपण इथेच वेळ घालवत बसायला नको, नाहीतर आबासाहेब कधीही येतील. आणि मग ती प्रीतमला सांगते की तुम्ही एकदा प्रिया मॅडमला कॉल करून विचारा की आबासाहेब निघालेत की नाही. आणि मग प्रीतम प्रियाला कॉल करून सांगतो की आम्ही तुमच्या गावाबाहेर आलो आहोत. आणि ते ऐकून प्रिया खूप खुश होते. तर प्रीतम तिला आबांबद्दल विचारतो. त्यावेळी ती सांगते की आबा आता निघणारच आहे. आणि तितक्यात आबासाहेब प्रियाजवळ येतात. ती फोनवर बोलत आहेत हे बघून ते चिडतात आणि तिला विचारतात की फोन काय तुझ्या हातून सुटत नाही का? आणि त्यावेळी प्रिया म्हणते की नाही आबा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे ना, म्हणून तिला विश करत होते. तर आबा तिला सांगतात की तेवढ्या पुरताच मोबाईल वापर, जास्त वेळ मोबाईलवर बोलत बसू नको. आणि ते ऐकून प्रिया हो म्हणत फोन कट करते. तर इकडे आबांचा आवाज प्रीतमने सुद्धा ऐकलेला असतो आणि तो खूपच घाबरतो. आणि मग थोड्याच वेळामध्ये त्यांना आबांची गाडी येताना दिसते. त्यामुळे मग ते ठरल्याप्रमाणे नाटक सुरू करतात आणि मनोजच्या पायाशी बसत त्याच्याकडे मदतीसाठी याचना करत असतात. तर तो मनोज ठरल्याप्रमाणे म्हणत असतो की मी तुम्हाला तुमचं शेत आणि तुमचं राहतं घर परत देणार नाही. आधी माझ्याकडून घेतलेलं कर्ज फेडा आणि मगच मी तुमचं घर आणि शेत तुम्हाला परत देईल. तर पारू म्हणत असते की नका, जर तुम्ही आमचं घर आणि शेत हिसकावून घेतलं तर मी माझ्या नवऱ्याला आणि दिराला घेऊन कुठे जाऊ? तर मनोज म्हणत असतो की कुठेही जा, मला सांगू नको. आणि मग तो पारूला ढकलून देतो. तर पारू नेमकी आबांच्या गाडीवरच जाऊन आदळते आणि त्यामुळे आबा पटकन गाडीतून खाली उतरतात. ते पारूला सावरतात. प्रीतम आणि आदित्य आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर आबा कोणताही विचार न करता सरळ जाऊन मनोजच्या कानाखाली मारतात आणि त्याला विचारतात की बाई माणसासोबत वागायची ही कोणती पद्धत आहे? तू तिला हातच कसा काय लावला? आणि त्यांचं हे रूप बघून इकडे आदित्य, पारू आणि प्रीतम तर खूप घाबरलेले असतात. त्यांच्या तोंडून काही शब्दच फुटत नाही. तर तो मनोज म्हणत असतो की हे माझे नोकर आहेत, मी त्यांच्याशी वाटेल तसा वागेल, तुम्ही मध्ये बोलणारे कोण आहात? आणि मनोजचं असं बोलणं ऐकून तर आबासाहेब खूपच चिडतात. आणि त्याचवेळी आदित्य म्हणू लागतो की जाऊ द्या साहेब, तुम्ही मध्ये नको पडू. मी बहिणीच्या लग्नासाठी यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, पण आता कर्ज फेडता येत नाहीये, कुठे कामही मिळत नाही आणि यांनी आम्हाला कामावरून सुद्धा काढून टाकले. आता आम्ही काही करू शकत नाही. तर पारूसुद्धा हात जोडून आबांसमोर उभी असते. आणि मग त्यावेळी आबा त्या मनोजची कॉलर पकडत म्हणतात की तुला कोणी सांगितलं की यांना कोणीही काम देणार नाही? यांना मी कामावर ठेवेल, तू निघ इथून. आणि मग ते त्या मनोजला हाकलून देतात. आणि मग आदित्य, पारू आणि प्रीतमला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला,
मी तुम्हाला कामावर ठेवतो. आणि ते ऐकून या तिघांनाही खूप आनंद होतो आणि ते आबांच्या पाया पडतात. मग मनोजही तेथून निघून जातो आणि आबा आदित्य, प्रीतम आणि पारूला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे मुलं लांब गेल्यामुळे अहिल्याला करमत नसते. तर श्रीकांत तिची समजूत काढत म्हणत असतो की काळजी करू नको, मुलं आता मोठी झाली आहेत, ती स्वतःची काळजी घेतील. तर अहिल्या म्हणू लागते की मला आदित्यची काळजी वाटत नाही, पण प्रीतमची काळजी वाटत आहे. त्याचं नेमकं काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही. आणि मग ती श्रीकांतला विचारते की आपण प्रीतमला समजून घेण्यात कमी तर पडत नाही ना. तर श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या असं काही नाही आहे, तू उगाच जास्त विचार करू नको. आणि मग ते प्रीतम आणि दिशाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करतात. तर दुसरीकडे प्रिया विचार करत असते की हे तिघेजण आबांना भेटले असतील का, सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल का. आणि मग त्याच वेळी आबा त्या तिघांना घेऊन घरी येतात. तो चिरेबंदी वाडा बघून आदित्य आणि प्रीतम तर खूपच खुश होतात. आदित्य प्रीतमला चिडवत म्हणत असतो की वा ब्रो, तू तर एकदम चिरेबंदी वाडा असलेली सासूरवाडी निवडली आहे. आणि ते बघून प्रीतमही लाजून खाली मान घालतो. त्यानंतर आबा त्यांना गाडीतून खाली उतरायला सांगतात. त्यानंतर ते त्या तिघांना सांगू लागतात की हे माझं घर आहे. घर तसं मोठं आहे पण घरात माणसं कमीच राहतात. आणि त्यावेळी पारू म्हणते की साहेब तुम्ही तर चांगले श्रीमंत आहात. आणि त्यावेळी आबा चिडून म्हणतात की हा शब्द पुन्हा माझ्यासमोर उच्चारायचा नाही. पैसा अडका असला म्हणजे माणूस श्रीमंत होतो असं आहे का, नाही ना. श्रीमंत माणसांना माज असतो, त्यांना पैशांचा गर्व असतो. आणि हे जे काही आहे ना ते माझं नाही, हे मला देवाने दिले असंच मी मानतो. आणि म्हणून मी स्वतःला कधीही श्रीमंत समजत नाही. त्यामुळे पुन्हा हा शब्द माझ्यासमोर उच्चारायचा नाही. आणि त्यावर प्रीतम आदित्य घाबरून हो म्हणतात. पण पारू म्हणू लागते की प्रत्येक श्रीमंत माणूस वाईटच असतो असं नाही आहे ना साहेब. मात्र आबासाहेब म्हणतात की आत्ता तुम्हाला एका श्रीमंत माणसानेच हाकलून दिलं हे विसरलात का. आणि त्यामुळे पारू गप्प बसते. तितक्यात प्रियासुद्धा टेरेसवर येते. प्रीतमचं तिच्याकडे लक्ष जातं, तो खूपच खुश होतो. मात्र पारू त्याला खुणावत शांत राहायला सांगते. आणि तितक्यात प्रियाचा भाऊसुद्धा तिच्या जवळ येतो. तो प्रियाला विचारतो की तू या लोकांना ओळखतेस का, त्यांच्याकडे बघून का हसते. तर प्रिया म्हणते की नाही दादा, मी त्यांना नाही ओळखत, आबा कोणाला घेऊन आले आहेत तेच बघते. तर तिचा दादा म्हणतो की ठीक आहे, आता घरात चल, जास्त वेळ बाहेर थांबू नको. आणि तो तिला घेऊन जातो. दुसरीकडे आबासाहेब जेव्हा आदित्य, प्रीतम आणि पारूला घरात घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा नेमका आदित्यचा फोन वाजतो. आणि त्याच्या हातातला तो महागडा फोन बघून आबासाहेबांना आश्चर्य वाटते. मात्र ते काही प्रश्न विचारणार त्याआधीच पारू म्हणू लागते की साहेब आम्हाला माफ करा, आम्ही पुन्हा कोणतीही चूक करणार नाही. आणि त्यावर आबा म्हणतात की अगं पोरी, तू कशाला माफी मागतेस, तू सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहे. आणि तसंही तुला बघितल्यापासून ना मला कोणाची तरी आठवण येते. तर पारू विचारते कोणाची. मात्र आबा काही बोलत नाही, कारण त्यांना अहिल्याचीच आठवण येत असते. तर इकडे अहिल्याच आदित्यला कॉल करत असते पण तो कॉल रिसीव करत नाही, म्हणून ती काळजीत पडते. पण श्रीकांत तिला काळजी करू नको, तो पुन्हा तुला कॉल करेल असं सांगतो. तर दुसरीकडे आबा या तिघांना त्यांची नावं विचारतात. आणि त्यावेळी पारू म्हणू लागते की मी पार्वती. त्यानंतर ती आदित्यकडे बघत म्हणते की हे माझे पती आदिनाथ आणि हा माझा छोटा दीर नंदी. आणि ते ऐकून आदित्यला हसू येतं. तर प्रीतमही हसतच खाली मान घालतो. तर आबासुद्धा हसूनच म्हणतात की ठीक आहे, चला आता घरात. आणि मग त्यानंतर ते त्या तिघांना घरात घेऊन जातात आणि प्रियाला बाहेर बोलावतात. ते प्रियाची सुद्धा त्या तिघांसोबत ओळख करून देत म्हणतात की आता हे आपल्यासोबतच राहणार आहेत, तू आणि नंदाताई त्यांना सांभाळून घ्या. आणि त्यावर प्रिया हो म्हणते. मग जेव्हा आबा तेथून निघून जातात तेव्हा प्रिया या तिघांशी बोलू लागते. पण तितक्यात तिचा दादा त्या ठिकाणी येतो. तो रागातच तिला सांगतो की आबांनी आणलेल्या या माणसांपासून जरा लांबच राहा. त्यावर प्रिया हो म्हणते आणि मग तो रागातच प्रीतम आणि आदित्यकडे बघतो आणि घरातून बाहेर पडतो. त्यामुळे ते तिघेही घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.